गुड मॉर्निंग मित्रांनो. कसा वाटला तुम्हाला कालचा ब्लॉग? मला प्लीज तुम्ही कमेंट सेक्शनमध्ये नेहमी सजेस्ट करत राहा की मी एडिट कसे करतोय, एडिट माझेच बरोबर आहेत का, व्हॉईस बरोबर आहे का, अजून तुमच्याकडे जे काही क्रिएटिव्ह आयडियाज आहेत ते मला प्लीज सजेस्ट करत राहा. बिकॉज आय एम व्हेरी न्यू टू द प्लॅटफॉर्म. आज 5th मार्च. आज सेम रुटीन आय गेस सो. आपले 2 क्लासेस आहेत, परत जिम आहे, लेग्स आहेत आज. सो आय एम बिट वरीड बिकॉज ऑलरेडी माझे पाय दुखत आहेत दुकानामध्ये उभं राहून. सो तरी पण मी लेग्स ट्रेन करेल. अजून माझा मामा आला आहे, सो ही गेव मी सरप्राईज yesterday and he is in police. So he came at around 12 in the night. Guys, I just got done with the gym and इतना heavy leg day मारा मैंने. It is feeling really good, but it is at the same time खूप चालायला त्रास होतोय. स्टेअर्स होतात तरी सध्या खूप हळूहळू उतरायला लागले आजचे स्टेअर्स. इट्स पेनिंग अ लॉट. आता जाऊन घरी आपल्याला आपला ब्रेकफास्ट रेडी करायचा आहे. मम्मीसाठी पण काहीतरी आज छान चहा बनवतो मम्मीला, कारण की काल तिने चहा नाही पिला आहे. ती मला आज बोलेलच काय रे मी चहा नाही दिलास मला काल म्हणून. सो आज ते करेल मी. आणि त्यानंतर मग आपला रेग्युलर आज क्लासेस ऑफलाईन ठेवलेत मी, कारण की आज काय नाही आहे तसं. तो ऑफलाईन क्लासेस घेईल आणि माझं आपलं रेग्युलर काम आहे ते करेल. डेफिनेटली काहीतरी एक्साइटमेंट होईल घरामध्ये. सो ते पण मी रेकॉर्डच करेल. खूप सारे क्लिप्स रेकॉर्ड केले आहेत मी काल, पण ते क्लिप्स मोठे आहेत म्हणून मी पोस्ट नाही करू शकतो, बट दे आर फनी आहेत. तरी मी आज ते पोस्ट करेल होपफुली. मित्रांनो, मी आता पेट्रोल टाकायला चाललो आहे आणि जाता जाता मला मम्मीने सांगितलं की नाश्ता घेऊन ये, तू आज काय बनवत नाही आहे ती, शी इज फिलिंग लेझी टुडे. पण जाता जाता आता मी एवढ्या सकाळी बाहेर आलो आहे आणि गर्दी पण नसेल, तर मला असं वाटतं मी तुम्हाला एक जागा दाखवतो. म्हणजे ती जागा मला खूप जास्त आवडते आणि मी तुम्हाला सांगेल सुद्धा की काय असं आहे त्या जागेमध्ये एक्झॅक्टली. सगळ्यांना माहिती आहे वर्सोवा म्हणजे समुद्र, वर्सोवा म्हणजे समुद्राचा किनारा. तर तुम्हाला मी तिथे गेल्यावरच सांगेन. तर मित्रांनो, हीच ती जागा आहे ज्यामुळे मी वर्सोवामध्ये राहतो आणि ही खूप जास्त स्पेशल प्लेस आहे. जस्ट बिकॉज इथे येऊन खूप साऱ्या गोष्टी क्लिअर होतात आणि तुम्हाला किंवा एखाद्या पर्सनला त्याची शांतता मिळते. भले इथे आवाज खूप जास्त असतो, पण मनाची शांतता खूप असते आणि हे तुम्हाला खूप साऱ्या गोष्टी देऊ शकतं तुमच्या आयुष्यामध्ये जर तुम्ही याचा नीट विचार केला तर. मी समुद्राबद्दलच बोलत होतो मित्रांनो, कारण की इतकं मोठं समुद्र म्हणजे इतकी अपॉर्च्युनिटीज. माझं थोडं वेगळं मन आहे, मी प्रत्येक गोष्टीला वेगळ्या अँगलने बघायचा माझा प्रयत्न असतो. मोठं व्हायचं असेल तर समुद्रासारखं अथांग व्हा, कारण नदीला अडवणारे खूप असतात पण समुद्राला अडवण्याची कोणाचीच हिंमत नसते. सो कीप युअर होप्स अप अँड युअर ड्रीम्स हाय. आपला नाश्ता झाला पॅक. आता आपण जाऊया घरी. हंबुडी हंबुडी, उठत नाही आहेस? बापरे, का? ओके गाईज, मी कितीही हेल्दी खाल्लं ना तरी वन थिंग इज मॅन्डेटरी, दॅट इज टी. हे मला बनवायलाच लागतं, कारण आता माझं डोकं चालत नाही. आणि स्पेशली आलं क्रश करून टाकणं इज समथिंग जे मला आणि मम्मीला दोघांना सुद्धा आवडतं. 오빠, 답장 꼭 좀 Good morning, 보내줘잉. झोप. चला आता मित्रांनो क्लासला जाऊया. So guys, after class, now it's time to go घर पे. खूप जास्त भूक लागली आहे. काय सकाळी फक्त इडली वगैरे खाल्ली आहे, सवय नाही मला ते सगळं खायची, पण आता आज ऑप्शन नव्हतं तर ॲडजस्ट केलं कसं तरी. घरी गेल्यावर बघूया मम्मीने काय जेवायला बनवलं. मित्रांनो, हे बघा BMCचा काय तहलका चालू आहे. शॉप्सच्या समोरचं जे काय त्यांनी बांधलं ते सगळं तोडत आहेत. हे असं करतात म्हणून दुकान लावायला थोडं रिस्क असतं. बट वेलकम टू होम.
वेलकम होम. बस एवढंच. बघा जेवायला काय आज काय मम्मा आहे. आज आहे मुगाच्या डाळीचं वरण, हो, वाव. भात, पालकची भाजी आणि आता करते पण भाकरी. नाईस. दमलीस का. नाही नाईस. सुपर ह्युमन आहे तो. अरे मी वेज टिफिन बनवते एकटी, तरी जमत नाही. मी आता 2 माणसांचं बनवायला मला कंटाळा आला. कंटाळा येतो पण जमत नाही. मित्रांनो, हा बघा, हा वडापावचा मसाला आहे, माझ्या मम्मीने बनवलाय. कधी कधी मी बनवतो, कधी मम्मी बनवते. मम्मी, हा तू बनवला ना. आता ह्या सगळ्या मसाल्यावर अख्खी गेम डिपेंड करते की तुमचा वडापाव किती टेस्टी आहे आणि किती नाही आहे. याची रेसिपी मी तुम्हाला लवकरच सांगेल, बट नॉट अ सिक्रेट रेसिपी, डेफिनेटली अ कॉमन वन. तर आता हे उकडलेल्या बटाट्यामध्ये असं टाकायचं. मग याच्यामध्ये मीठ, कोथिंबीर, हळद आणि आणि प्रेम. आणि खूप सारं प्रेम. ओके. मित्रांनो, कोथिंबीर टाकताना ना बिलकुल कंजूसी नाही करायची. भरभरून कोथिंबीर टाकायची. असा वडा फुटला ना की कोथिंबीरचा वास असा फिरलाच पाहिजे लोकांच्या नाकामध्ये. आणि ह्यानी इतकी टेस्ट वाढते. लोक प्रत्येक जण एक जर खाल्ला त्यांनी तर दुसरा तो 100% खातोच. आणि मित्रांनो, आपली टॅगलाईन पण तशीच आहे, एकदा खाल तर परत याल. मग एकदम छान या भाजीला मिक्स करून घ्यायचं. पूर्ण बटाट्याचा चुरा क्रश करायचा एकदम. मग ही भाजी इतकी सुंदर दिसते आणि खायला तर बापरे, तुम्ही एकदा खाऊनच बघा. हा आहे आपल्या भाजीचा फायनल लुक. तुम्ही एकदा चेक करा तिचा टेक्स्चर कसा दिसतो. खूप छान, पूर्ण कोथिंबीरने भरभरून दिसतीये. So yeah, I mean, if I talk about vada pav, yeah, I mean we're like mostly every day coming here and having vada pav and the onion. Right. And you were not vada pav fan. We just didn't know what that is. Right. I was not, but yeah, it's really nice. It's nice. And the way you serve it, really great. And most importantly, the hygienic way of it. We hardly see people wearing gloves and then serve, but yeah. And most of all, it's really tasty. The fritters and the vada pav and great. So it's our 3rd consecutive day, right? Yeah, it's our 3rd day. लेकिन जितनी बार भी हम यहाँ आते हैं, हर बार हमें क्रेविंग होती है कि नहीं अभी जाना है, और हम एटलीस्ट अफ्तारी के लिए ये कुछ ना कुछ लेके जाएंगे. Thank you so much, guys. So guys, these were the customers. I made a vlog on the people from Kashmir loved our Kanda Bhaji and Vada Pav. So these were the customers, and they are वो हर बार आ रहे हैं. They are coming every day. Like आज त्यांचा 3रा दिवस होता यायचा कंटिन्युअस. मित्रांनो, कस्टमर लोकांना खूप जास्त आवडतं ज्या वेळी आम्ही त्यांच्याशी बोलतो, ज्या वेळी आम्ही त्यांना त्यांच्याबद्दल विचारतो की ते कसे आहेत, काय आहेत. ग्रीटिंग कस्टमर इज व्हेरी इम्पॉर्टंट. आणि हे सर्व मम्मी आणि मी दोघंजणं करतो, कारण की शेवटी मम्मीनीच केलं आहे सगळं स्टार्ट, तर मला ते शिकलो आहे मी. अँड गाईज, जो कश्मीर के कस्टमर्स लाईक द पीपल फ्रॉम कश्मीर, दे आर extremely talented. They are writer, producer, composer, drummer. The person, the male person is extremely talented, and I would definitely will share his Insta handle in my comment section, so you can follow him and you can check out his work. Robin, आजा कैमरा में. Robin. गाय मित्रांनो, हा माझा स्टुडंट आहे रॉबिन. आता इंजिनिअरिंगमध्ये आहे. कुठल्या कॉलेजमध्ये रे? झेवियर्समध्ये आहे. IT इंजिनिअरिंग करतोय. आणि आज मला भेटायला आलाय. काल त्याने विश नाही केलं मला बर्थडेला, तर कोपअप करायसाठी तो आज आलाय. होली होती ना, म्हणून तो आला नाही, खेळत होता. हॅलो गाईज, वेलकम टू आवर न्यू व्लॉग. वेलकम टू आवर दुकान सर्विंग एट भुवन वाम.
So guys, this is our first customer from day one. Hello. Day one से is coming constantly. हाँ यार, इट वॉज अ रैंडम वॉक बाय एंड मैंने ये दोनों ब्यूटीफुल सोल्स को मिला मैं यहाँ पर वर्सोवा में, तो बड़ा मजा आता है यार. आप लोग ऑल्सो, यू ऑल शुड ट्राई दिस प्लेस यार. जो भी यहाँ खाते हैं एक बार ना, दे कीप कमिंग बैक लाइक मी. सो मैं बोरिवली से आता हूँ बाय द वे. यस, हाँ, बाय द वे इसका बर्थडे था कल, तो इसको विश करो हैप्पी बर्थडे अथर्व. तो सी यू गाइज. त्याला सांग काय सर लोक काय बोलली त्याला तू. मला असं कोणतं सर आहे की ज्याच्या घरी स्टुडंट पण राहायला येतात डायरेक्ट अभ्यास करायला रात्रभर. माझी मम्मी तेव्हा दुकान नव्हता, काम करून यायची आणि माझे सगळे स्टुडंट्स म्हणजे जे ऑलमोस्ट इंजिनिअरिंगचे आहेत ना, ते लोक घरी यायचे आणि घरी आले की ते राहायला यायचे अभ्यास करायला. तर मम्मी माझी एवढं काम करून सुद्धा पण त्यांचं जेवण बनवायची, फिश वगैरे सगळं त्यांना फुल मजा यायची. तेच माझे सगळे स्टुडंट कनेक्टेड आहे. मेरे साथ एक ट्रैवलर फ्रेंड भी था, पता नहीं कहाँ से था. ईरान से था. अरे बाप रे. हाँ, ही इज इन रेड जोन. नहीं, वी वर ट्रैवलिंग एंड हम ऐसे ही वर्सोवा आए थे, तो वी फाउंड दिस. एक्चुअली मुझे इन लोग मदर सन कम और ब्रदर सिस्टर लगते हैं ज़्यादा. मस्ती कर रहे थे, तो आई थिंक वी स्टार्टेड ऑफ एंड बस एक बार जो टेस्ट बैठ गया वो बैठ गया. देन देयर इज नो लुकिंग बैक. आई कम फ्रॉम बोरीवली और जब भी मैं वर्सोवा आता हूँ, दिस इज माई पिट स्टॉप. और यहाँ पर मैंने वड़ा पाव भी बेचे हैं. जब भी अथर्व कुछ करने जाता है तो आई सेल वड़ा पाव. सो इफ यू सी मी एट द स्टॉल, बाय मोर. He is an actor producer himself. Not actor producer. No, I'm a director. Director and producer he is. आता 20 वडापावची ऑर्डर आलेली आहे. फटाफट एक सिंगल पार्सल करायला सांगितलेलं आहे, तर आता पार्सल करतो. मम्मा, मित्रांनो मॅच आहे तर आम्ही इथे लाईव्ह स्ट्रीमिंग करत आहोत. एकदम पूर्ण लाईव्ह स्ट्रीमिंग चालू आहे. मॅच आहे तर स्पीकर, आयपॅड, कस्टमर्स लोक जे येत आहेत सगळे मॅच बघतायत आणि मागे आमचे मस्त एकदम मागे आमचे सगळे ऑडियन्स बसलेले आहेत स्टँड्स मध्ये. थोडाच वेळ बघता हा मिनी वानखेडे होणार आहे. खूप जास्त गर्दी होती मगाशी, रेकॉर्ड करायला काय मिळालं नाही परत मला, बट ठीक आहे. मित्रांनो कसा वाटला आजचा ब्लॉग. खूप सारे सरप्राईजेस होते माझ्यासाठी स्वतः. मला माहिती नव्हतं रॉबिन येणार आहे, मला माहिती नव्हतं माझा फर्स्ट कस्टमर येणार आहे. आठवण आम्ही दोघांचीही काढतो, सगळ्या लोकांचीच मी आठवण काढत असतो, पण असे पटकन येऊन सरप्राईज करणार आणि मग ते लोकांना समजणार की मी ब्लॉगिंग पण करतोय, मग ते त्यांचं रिॲक्शन ऐकणार. तर मग खूप चांगला दिवस गेला आज माझा. एंडिंग इज खूप चांगली होती माझी एंडिंग आजच्या दिवसाची. तर मग आमच्या कॉन्टेंटला सपोर्ट करत राहा. कीप शेअरिंग द कॉन्टेंट, लाईक इट, सबस्क्राईब इट अँड मेक शुअर यू आर ड्रॉपिंग एव्हरी कमेंट what you think, and also tell me about this earring की how it is looking. आता मित्रांनो उद्यासाठी पण नवीन चॅलेंज, नवीन व्लॉग, नवीन दिवस आणि सेम पॉझिटिव्ह एनर्जी, सेम आपली जी एनर्जी आहे ती कधीच कमी नाही करायची. तुम्हाला जितकं काम आहे ते स्वखुशीने करायचं आणि एन्जॉय करायचं एव्हरी मोमेंट. सो प्लीज स्टे ट्यून फॉर दिस नेक्स्ट व्लॉग and see you in the next vlog. Bye guys.